काय आवरावर करायला सांगतेस ग? मी अशीच येणार आहे मूवीला. या स्टॉपवर जीन्स घालेल, बस इतकंच चेंज करेल. ठीक आहे. अगं प्राची नाही येणार आहे का मूवीला? तिच्या कॅलेंडरमध्ये रविवार आहे. बोरिंग कुठे. तिसरा महिना संपत आला. तिसरा महिना संपत आला. ती रविवारी पण कामच करते. असं महिना मी म्हणते बॉयफ्रेंड शिवाय कसं माझ्या ऍसिडिटीवर जोक केलात ना, चालू देत तुमचं. तू दर संडेला जर असं कामावर जात राहिलीस ना तर हा जोक राहणारच नाही. सिरियसली आजारी पडशील. ऐक आमच्यासोबत आज चल मूवीला. आजचा रविवार एन्जॉय कर. नो वे. तुम्ही दोघे जा मूवीला आणि मूवी बघून झाली ना रात्री मला स्टोरी सांगा. तू येणार आहेस मूवीला? नाही. सुदेश आजी देत आहे. वाटलंच पण परागला पण बोलूयात ना. परागला कशाला? चालतंय, मी परागला कॉल करते. नमू, अगं परागचा काय संबंध? नमू कॉल. अगं तू तिला सांग ना. नमू नाही. नमू कॉल कर. नमू कॉल करू नको. आई काय संबंध? रोज रात्री कामावरून उशिरा यायचं झालं की कोण येतं सोडवायला? पराग. प्राची, तुला ऍसिडिटी होईल. आपण आईस्क्रीम खाऊ. आई, अगं तुम्ही ऐकत का नाहीये? अगं पराग नुसताच फ्रेंड आहे माझा. तोच बॉयफ्रेंड मला म्हणून तर बोलवतोय ना त्याला. कसला बॉयफ्रेंड? नमू तू कॉल करू नको. आई लागला, उचलला. हॅलो पराग, आम्ही तिघी मूवीचा प्लॅन करतोय. नाही. हो, आज त्यांनी सुदेश येतील इतक्यात. ओके, ये. मी प्राची, तू अशीच येणार आहेस का मूवीला? अगं तुम्हाला कळत नाहीये का? गाईज, आय नीड मनी अँड आय मस्ट वर्क. आय एम सो सॉरी, पण मी येणार नाहीये मूवीला. आता परागला काय सांगायचे ते तुम्ही दोघे ठरवा. नेहमीच आहे. तू येणार आहेस मूवीला? नाही, चल, मी आपण नाही change येणार. करूया. नमू तू त्याला कॉल कर. तुला कळतंय का? दर 8 दिवसांनी तुला ऍसिडिटी होते. कामाच्या नावाखाली तू रोज बाहेरचं खातेस. रात्री 2-2 वाजेपर्यंत काम चालतं तुझं. तुला कळतंय का तू काय करतेस ते? अगं तुम्हाला कळत नाहीये. हे बघा, मी कशातनं जातीये ना हे माझं मला माहितीये. अगं माझं घर, माझं लग्न, माझा संसार सगळं मला एकटीला करावं लागणार आहे ग. आणि घरनं ना 1 रुपया देखील मिळत नाही मला त्यासाठी. मला करिअर करायचंय माझं. उभं राहायचंय स्वतःच्या पायावर. आणि खरं सांगू का, हे असं गरीब म्हणून नाही मरणार ग मी. मी कष्ट करेन, श्रीमंत होईल आणि तेच एम आहे माझ्या आयुष्याचं. आणि हे सगळं करण्यापासून तुम्ही नाही रोखू शकत मला. हे बघा, मी जॉबला चालले. आता परागला काय सांगायचं हे तुम्ही दोघे ठरवा. आणि एक गोष्ट, हे तुमचे बर्थडे पार्टीज, मूवीज, आउटिंग्स ह्या सगळ्यापेक्षा ना पैसा जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी. अगदी परागपेक्षाही मला पैसा महत्वाचा वाटतो. आता ही गोष्ट मी परागला नाही सांगू शकत, पण पराग आणि जर का मी तुला म्हणालो जगातला सगळा पैसा खोटा आहे तर, पैसा हे खूप वाईट व्यसन आहे तर, पैसा एक मोठं स्कॅम आहे तर ना तू वेड आहेस असं म्हणेन आणि तुझ्या बाईकवर पण परत कधीच बसणार नाही. हे सिद्ध करून दाखवलं तर? हे बघ पराग, माझ्याकडे फक्त 15 मिनिटांचा वेळ. आपल्याकडे वेळच वेळ आहे. चला गाईच, पटकन कामाला लागा. 2 चेअर्स इकडे, 2 चेअर्स इकडे. बॉईज, तुम्ही म्हणजे बँकिंग सिस्टीम. गर्ल्स, तुम्ही म्हणजे बार्टर सिस्टीम. बार्टर सिस्टीम, वस्तू विनिमय. बसा. तुमच्याकडे पैसे नसणार आहेत
पण हा एक कागद असतील. आणि याचं काय करायचं? तुम्ही यापासून खूप सारे वस्तू बनवू शकता. घरं बनवा, विमानं बनवा, काही बनवा. आणि आमच्याकडे काय पैसा? नाही, समजून चला की जगात पैशाचा शोध लागायचा आहे. मग आमच्याकडे असणार काय? तुमच्याकडे तुम्हाला कशाला काय पाहिजे? ही रिकामी बॅग तुमच्याकडे असेल फक्त. पण या रिकाम्या बॅगचं करायचं काय? करा काही, पण आठ एकच, ही बॅग विकायची नाही. ए आयडिया, मी बँकेत जॉईन होऊ का? हो, येस, थँक्यू. तर मंडळी सांगा बरं, या जगात श्रीमंत कोण? आम्ही कारण आम्ही होड्या बनवल्या, आम्ही विमानं बनवली, आम्ही घरं बनवली, आम्ही भरपूर वस्तू बनवल्या आहेत. आम्हाला लागणाऱ्या सगळ्याच वस्तू आमच्याकडे आहेत. आम्ही आनंदी, सुखी आणि समाधानी आहोत. काहीतरी बनवूया यार. पण आपल्याकडे काहीच तर नाहीये. काय करायचं? आयडिया, म्हणजे आपल्याला त्यांच्याकडनं ते कागद आणायला हवे. चला. एक मिनिट, पण आपण त्यांना कागदाच्या बदल्यात देणार काय? कागदाच्या बदल्यात आपण त्यांना द्यायचा पैसा. आता तो पैसा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता एक काम करा, जा आणि एकच कागद घेऊन या. जा. बँकिंग सिस्टीम. आम्हाला एकच कागद मिळेल का प्लीज? पण त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देणार? काही दिवसांनी तुमचा कागद तुम्हाला परत देऊ. ओके, बघू. शाबास. ह्याचा बनवायचा पैसा. शंभरचा नोटा बनवा. 50चा आणि मी 20चा. तर मंडळी, अशा रीतीने कागदापासून एक नवीन वस्तू बनली. पैसा. पैसा. पैसा घ्या पैसा, पैसा घ्या पैसा, जगात भारी पैसा, अनोखी वस्तू पैसा. पैसा म्हणजे किंमत, पैसा म्हणजे भाव. पैसा म्हणजे मूल्य. अहो पैसा म्हणजे अमूल्य. पैसा. पैसा. पैशाची किमया. आम्हाला घर हवं. आम्हाला विमान हवं. अहो आम्हाला तर सगळंच हवं. जा. आम्हाला घर हवं. आम्हाला विमान हवं. आम्हाला सगळंच हवं. पण त्या बदल्यात तुम्ही आम्हाला देणार काय? पैसे देतो. पण अहो हा तर कागद आहे आम्ही तुम्हाला दिलेला. हा पैसा आहे, ही किंमत आहे तुम्ही बनवलेल्या वस्तूंची. पैसा, किंमत, वस्तू म्हणजे हे पैसे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कोणतीही वस्तू विकत घेऊ शकता. उदाहरणार्थ, ही होडी 5 रुपये, हे घर 10 रुपये, हे विमान 20 रुपये. आम्ही तुम्हाला भरपूर पैसे देऊ, त्यात तुम्ही भरपूर गोष्टी खरेदी करू शकता. 2 घर घेऊ शकता आणि 4 होड्या घेऊ शकतो. करेक्ट. आयडिया छान आहे, पण ही बँकिंग सिस्टीम महालबाड आहे, महाडॅम्बेस आहे, महामाजोडे आहे. आहे की नाही? ही वस्तू छान. आम्ही तुम्हाला भरपूर पैसे देऊ, त्यात तुम्ही भरपूर गोष्टी खरेदी करू शकता. हे घ्या 100 रुपये. पण ह्या बदल्यात आम्ही तुम्हाला काय देऊ? घरं, विमानं, होड्या. पैसा फक्त पैसाच जाणतो. पैशाची किंमत दुसऱ्या कशानेच होत नाही. पैशाची सर दुसऱ्या कशालाच नाही. म्हणून तुम्ही एक काम करायचं,
दरवर्षी आम्हाला फक्त 5 रुपये ज्यादा द्यायचे. महालबाड महाडॅम्बिस. आता तुम्ही कितीही वस्तू खरेदी करू शकता. अगदी तुमच्याकडे पैसा नसेल तरीही खरेदी करू शकता. वर्षभर भरपूर खरेदी करा आणि खरा भरपूर आनंद मिळवा. अटी व शक्ती लागू. झालं आम्ही बिनधास्त खरेदी करू लागलो. आम्ही वस्तू बनवायचा कारखानाच बनलो. जास्त वस्तू जास्त पैसा जास्त आनंद. वर्ष संपून गेलं पण आमच्याकडे जास्तीचे 5 रुपये द्यायला दादा 10 रुपयेच नव्हते. आम्ही जास्त पैशांसाठी भांडू लागलो. हिशोब काय लागे ना, भांडण काय संपे ना. आमच्याकडच्या वस्तू घ्या. पैसा फक्त पैसाच जाणतो. मग जास्तीचा पैसा येणार कसा? आम्ही पैसे बनवतो. हो, जमणार नाही. पैसा बनवण्याचे अधिकार फक्त बँकेकडे आहेत. जास्तीचा पैसा येणार कसा? एक काम करा, आमच्याकडून पैसा कर्जावून घ्या. आम्ही तुम्हाला अजून 100 रुपये देतो. तुम्ही अजून वस्तू विका, खरेदी करा, पैसा कमवा. अटी व शर्ती लागू. अरे आम्ही अजून काळात जाणार. एक सांगा, हे पैसे आले कसे तुमच्याकडे? ते सुद्या तू सांग. सांगतो ना, मला माहित नाही. प्राची तू सांग. काय तुम्ही पण. हे बघा, ह्या बॅगेत सोनं आहे. जेवढं सोनं आमच्याकडे आहे तेवढाच पैसा मी निर्माण करू शकतो. अरे हो, बॅगेत सोनं आहे. तुम्हाला कसं नाही माहिती? मग कशी तर सांगतो. एक मिनिट आहे त्या बघा. तुम्हाला दोघांना नंतर सांग. तुमच्याकडे किती सोनं आहे दाखवा आम्हाला एकदा. ते सोनं ते कोणीच नाही बघू शकत. ही चिटिंग आहे. आम्हाला सोनं पाहू द्या. 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 नाही, आम्हाला सोनं पाहायचं. आम्हाला सोनं पाहू द्या. थांबा, ही बॅग रिकामी. काय? खोटं बोलले तुम्ही आम्हाला. खोटं आहे. बॅग रिकामी. तरी तुम्ही भांडलात. मूवीला जाण्यासाठी एकत्र आलो होतात ना, आणि आता एकमेकांचे शत्रू झालात. अरे पण परत ही शुद्ध फसवणूक आहे. चिटिंग आहे रे ही. तुला आधीच बोललो होतो जगातला सगळा पैसा खोटा आहे म्हणून. म्हणजे ह्या कागदांच्या पैशांसाठी सर्व केलं आम्ही. हो, पैसा हे खूप मोठं स्कॅम आहे. आणि आम्ही त्या खोट्या पैशांच्या मागे लागलोय. हो, पैसा एक खूप वाईट व्यसन आहे. खरंच पैसा इतका खोटा आहे. इंटरनेटवर जाऊन चेक कर मित्रा. पैशांचे बरेच खेळ समजतील. जमीन एकाची, सोनं दुसऱ्याचं, पैसे छापतो तिसराच. डिझेल एका देशाचं, ऑइल कंपन्या दुसऱ्या देशाच्या, आणि पैसा छापतो भलताच देश. पैसा छापणारे तुम्हाला कधीच पुरेसा पैसा मिळू देणार नाहीत. आणि तुमच्याकडे चुकून थोडा एक्स्ट्रा पैसा आला तर ते तुमचा पैसा नष्ट करून टाकतील. तुमचा पैसा स्वतःसाठी ठेवतील. तुमचं अकाउंट बंद करतील. म्हणजे ते जास्तीच्या 10 रुपयांसाठी आम्ही आयुष्यभर धडपडणार. एकमेकांशी भांडणार, निराश होणार, दुःखी होणार, आजारी पडणार आणि पैसा पैसा करत एक दिवस मरून जाणार. करेक्ट. म्हणून सांगतो, हुशार बन. गरजेपुरता पैसा नक्की कमव, पण पैशासाठी स्वतःची तब्येत बिघडू देऊ नकोस. आयुष्य एकदाच मिळतं, ते एन्जॉय करा. कारण पैशाचा खेळ झाला खोट्याचा. पे तू मरती है